अध्यक्ष महोदय, कर्नाटक सरकार त्यांच्या दूध उत्पादकांना 5 रुपये प्रति लिटर अनुदान त्यांच्या खात्यावर पोच करतं, 6 रुपये. त्याचा दुष्परिणाम अध्यक्ष महोदय काय होतो, तर आज कर्नाटक राज्यातलं दूध हे मुंबईत विकलं जातं. आपल्या राज्याची राजधानी मुंबई, इथं एवढं मोठं मार्केट आहे, पण महाराष्ट्रातले दूध संघ त्या ठिकाणी काही करू शकत नाहीत. कर्नाटकातल्या दूध संघाने दुधाला अनुदान आहे. इकडं गुजरातमधून येणारं अमूलचं दूध त्याचा महापूर मुंबईमध्ये येतोय आणि महाराष्ट्रातल्या जे दूध संघ आहेत त्याच्या विक्रीला बरेच प्रश्न तयार झालेले आहेत. आणि म्हणून माझा पहिला प्रश्न आहे की कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रातल्या दुधाला प्रति लिटर राज्य सरकार किती कालावधीत अनुदान जाहीर करेल. आणि अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय सांगतायत कमिटी नेमली, उच्च ऍडिशनल चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली नेमली. अध्यक्ष महोदय, एकेका मतदारसंघात हे सरकार 2-2 हजार कोटी रुपयाचे प्रकल्प जाहीर करतं. एकेका मतदारसंघामध्ये एवढे कोट्यावधी रुपये दिलेले आहेत. मग महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकांना जर पैसे वाढवून देताना जर सरकारला अडचण होत असेल तर अध्यक्ष महोदय, हे सरकार गोरगरिबांच्या मागे उभं राहणार नाही. अध्यक्ष महोदय, दुसरा माझा प्रश्न असा आहे की या ठिकाणी महाराष्ट्रात त्यांनी सांगितलं तसं 25 आणि 26 रुपये दर चालू आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्येच 33-34 रुपये दर चालू आहे प्रति लिटर. महाराष्ट्रातल्या उरलेल्या भागामध्ये 25-26 रुपये दूध उत्पादकांना दर मिळतोय. आणि अध्यक्ष महोदय, त्यामुळं प्रचंड डिस्पॅरिटी मार्केटमध्ये तयार झालेली आहे.